तर ॲन्सर की आली. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करायला मिळाली की जे लोक म्हणतात की आम्ही अधिकारी घडवतो ते पण आता ॲक्युरेट ॲन्सर सांगू नाही शकलेत. तर ही बाब लक्षात आली. त्यानंतर कटऑफ. तर कटऑफ ह्या दोन गोष्टी ठरवत असतात. पहिले आपण हे समजून घेऊ. तर त्या दोन गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट असते पेपरची लेवल. तर पेपरची लेवल काय होती हे आपल्या सर्वांना खूप चांगल्याने माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट असते वॅकन्सी, जागा. तर वॅकन्सी आहेत 552 ग्रुप बीला. आणि जर 16च्या रेशोने जर पकडले तर 8 ते 9,000 मुलं मेन्स देतील. पण आयोगाची एक खासियत आहे, आयोग जागा वाढवत असतो. रिझल्ट येण्या अगोदर आयोग जागा थोड्याफार वाढवत असतो. तर या टाईमला ओपनला तर खूप चांगल्या जागा आहेत आणि कॅटेगरीला जागा नाही आहेत. तर फ्युचरमध्ये कॅटेगरीच्या जागा येऊ शकतात. तर वॅकन्सी जागा वाढू शकतात. तर मार्केटमध्ये मुलांना किती मार्क आहेत? तर मला असं लक्षात आलं की मोस्ट ऑफ द रेंज जो खूप जास्त लोकांची जी संख्या आहे ती ही 40 ते 50च्या रेंजमध्ये आहे. तर लास्ट इयरपर्यंत 80, 82, 84 असा एखादा मुलगा दिसून येत होता. पण या टाईमला तो दिसत नाही आहे. या टाईमला आहेत 70च्या प्लस मुलांना मार्क आहेत, पण त्यांचं प्रमाण कमी आहे. आणि मोस्ट ऑफ द जे मुलं आहेत ते 40 ते 50 याच घरात आहेत. तर जे मुलं मेन्स वगैरे देऊन आहेत, ज्या मुलांनी 1-2 मेन्स दिलेले आहेत, त्यांना मी मार्क विचारले तर ते 50च्या खाली आहेत. आणि जर खरं सांगायचं तर ते 45च्या पण खाली आहेत. कारण अटेम्प्ट खूप जास्त वाढवला आहे. ज्या मुलांनी अटेम्प्ट खूप जास्त वाढवला ते निगेटिव्हमध्ये गेले आहेत. रिझल्टची एक खासियत राहील की जे मुलं 2-3 वर्षापासून वाट बघत होते की आम्हाला पण मेन्स द्यायचे आहेत, ते मुलं यावर्षी मेन्स देतील. कारण त्यांना खूप चांगले मार्क आले आहेत. तर नवीन मुलांची संख्या रिझल्टमध्ये दिसून येईल. त्यानंतर जर कटऑफ हा आयोग सांगत असतो, तर कटऑफ मी नाही सांगणार आहो. तर पहिले ही गोष्ट क्लिअर करून घ्या. तर मी काय सांगणार आहो की कोणत्या मुलांनी मेन्सची तयारी स्टार्ट करावी. तर बघा, जी मुलगी 45 प्लस आहे आणि जो मुलगा 50 प्लस आहे त्यांनी मेन्सची तयारी स्टार्ट करा, कारण ते सेफ आहेत. पण जी मुलगी 40 प्लस आहे आणि जो मुलगा 45 प्लस आहे त्यांनी पण मेन्सची तयारी स्टार्ट करा. कारण जागा जर वाढल्या तर कटऑफ खाली येईल. आणि कटऑफ जर खाली आला आणि आपलं त्यात नाव आलं तर कुठेतरी आपण तयार असायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आताच राज्यसेवेची फ्री झालेली आहे. जागा होत्या 79 की 80 काहीतरी जागा होत्या, त्या वाढून आता 250 प्लस झालेल्या आहेत. राज्यसेवेचा कटऑफ हा 117, 120 पर्यंत जात होता. पण आता ज्या मुलांना 90 ते 100 मार्क आहेत ते पण लिस्टमध्ये राहतील. ठीक आहे, तर ही गोष्ट समजून घ्या. तर कटऑफ कधी कधी खाली पण येऊ शकतो. तर म्हणून आपण तयार असलेलं पाहिजे. तर आता आपल्याजवळ दोनच ऑप्शन आहेत. एक, रिझल्ट येईपर्यंत वाट पाहणं. आणि रिझल्टमध्ये आपलं जर नाव आलं तर मेन्ससाठी आपल्याजवळ जास्तीत जास्त 1 ते 1.25 महिना असतो. आणि त्या टाईमला कुठेही टेन्शन घेऊन बसणं की आता माझी रिव्हिजन कशी होणार, मराठी इंग्लिश कसं करायचं, पेपर 1 आणि पेपर 2 याची रिव्हिजन कशी करायची, तर त्यावेळेस टेन्शन घेऊ शकता. तर हा एक ऑप्शन आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे की आतापासून मेन्सची तयारी स्टार्ट करा. कटऑफ काय लागेल याचा विचार न करता मेन्सची तयारी स्टार्ट करा. जर रिझल्टमध्ये नाव आलं तर तुम्ही कुठेतरी तयार राहणार आणि त्या टाईमला या लेवलचं टेन्शन तुम्हाला येणार नाही. त्या 2 ऑप्शन आहेत, 2पैकी एक तुम्हालाच निवडायचं आहे. तर जे मुलं आता ग्रुप सी मेन्स देणार आहेत, जशी आपली आता ग्रुप सी मेन्स आहे, तर त्यांनी ग्रुप बी प्री याच्या रिझल्टच्या नादाला लागू नका. तर ही प्री आपल्याला मेन्सकडे घेऊन जाईल, पण ती ग्रुप सी मेन्स आपल्याला जॉबकडे घेऊन जाईल. मला पण आता ग्रुप सी मेन्स याची थोडीफार भीती स्टार्ट झालेली आहे. आणि कुठेतरी आता ती भीती घ्यायला परवडणार या भीती घेण्यापेक्षा, कारण ती जॉब देणार आहे. तर यानंतर आपण आता डायरेक्ट 12 जुलैनंतर भेटू, कारण ग्रुप सीची मेन्स आहे. आणि सर्वांना ग्रुप सी मेन्ससाठी आताच ऑल द बेस्ट. आणि त्याबद्दल जर टाईम मिळाला तर नक्की बोलू. थोडी तब्येत खराब आहे, नेक पेन चालू आहे,
आणि सर्दी पण खूप जास्त आहे. तर कटऑफ आयोग सांगणार. दुसरी गोष्ट, ज्या मुलींना 40+ मार्क आहेत आणि ज्या मुलांना 45+ मार्क आहेत, मेनची तयारी स्टार्ट करा. कोण काय म्हणतो याच्याकडे लक्ष देऊ नका. आपला फोकस हा फक्त मेन्सकडे ठेवा. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट आणि थँक्यू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.